मी माणिक झेंडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष। मी या तालुक्यामध्ये गेली 40 वर्षे सामाजिक काम करतोय। सामाजिक काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचे विचार साहेब त्या ठिकाणी पुढे घेऊन जातात। साहेबांचे विचार आमच्या बुद्धीला पडतात म्हणून आम्ही साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतोय। हे काम करत असताना मागच्या 6-7 महिन्यापूर्वी आमचा राष्ट्रवादी पक्ष फुटला। याच्यामध्ये दादांचा एक गट आणि साहेबांचा एक गट झाला। साहेबांचे विचार हे आमच्या बुद्धीला पटले म्हणून आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या बरोबर राहिलो। आणि साहेबांची कन्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे हे गेली 3 टर्म लोकसभेमध्ये काम करतात। आणि हे काम करत असताना लोकसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे, महाराष्ट्राचे, त्याचबरोबर देशातले अनेक प्रश्न ताई त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडतात। शिक्षणाचा अधिकार असेल, महिला सबलीकरण असेल, युवकांना नोकऱ्या असतील, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव असेल, अशा अनेक विषयावर सुप्रियाताई त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सातत्याने 15 वर्ष आपला विषय मांडत असतात। जनतेमध्ये संपर्क एवढा दांडगा आहे, कुठलाही खासदार एवढा लोकांच्यापर्यंत पोहोचला नाही एवढं हे आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचतात। आज महिलांमध्ये त्यांच्या बाबतीत इतके म्हणजे उत्सुकता आहे आणि इतके महिला त्या ठिकाणी गेलं की म्हणतात ताई आल्या पाहिजेत, ताई आल्या पाहिजेत। एवढ्या प्रेमाने त्या ठिकाणी ताईला त्या ठिकाणी हाक मारत असतात। कुणी महिला असतील, मुली असतील, युवक असतील, युवती असतील, त्या ठिकाणी ताई आल्यानंतर सेल्फी काढणे, फोटो काढणे हे आकर्षपणा ताईंच्यामध्ये आहे। ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कधीतरी म्हणलं जातं ताईंनी आमचं हे काम केलं नाही, ते काम केलं। खासदार असेल, खासदाराचं काम हे घटना बनवणं, त्या ठिकाणी देश चालवणं आणि देशामधले जे प्रश्न असतील, पीडितांचे असतील, सामान्य माणसांचे असतील, दलितांचे असतील, महिलांचे असतील, युवकांचे असतील, कारखानदारांचे असतील, शैक्षणिक असतील, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी ते मांडणं, त्याची सोडवणूक करणं असतं। परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये असं झालं की लोक म्हणतात ताईंचं काम काय। आता ताईंनी बजेटमधले अनेक रस्ते केले, जिल्हा नियोजनमधनं रस्ते केले, काही बंधारे केले आणि त्याचबरोबर अनेक विकासाची कामं केली, शैक्षणिक त्या ठिकाणी अनेक सोयी सुखसोयी केल्या। शिक्षक शाळा झाली पाहिजे, अंगणवाडीला लाईट मिळाले पाहिजे, अंगणवाडीला पाणी मिळालं पाहिजे, सुंदर शाळा झाल्या पाहिजेत। CSR फंडातून म्हणा, कशातून म्हणा, त्या ठिकाणी शाळेच्या खोल्या, अंगणवाडीच्या खोल्या ताईंनी बांधल्या, समाज मंदिराला त्या ठिकाणी निधी दिला, महिला भवनाला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे निधी दिला, बंधाऱ्याला निधी दिला। परंतु काही लोकांची अशी प्रवृत्तीच असते की खासदारांनी काम काय केलं, आमदारांना वेगळा निधी असतो। खरं प्रामुख्याने तळागाळामध्ये काम करणं हे जिल्हा परिषदचं काम असतं। जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक काम करतो, जिल्हा नियोजनामधनं काम करतो। जिल्हा नियोजनाचा निधी 800 कोटी, जिल्हा परिषदचा निधी जवळजवळ 1000 कोटी आणि शासनाचा निधी आणि केंद्राचा निधी हे सगळं जिल्हा परिषदेमार्फत राबवला जातो। परंतु त्या ठिकाणी हा निधी सगळा म्हणजे केंद्र सरकार असेल, म्हणजे खासदार असेल, आमदार असेल, याच्या माध्यमातून तो राबवला जातो। पण लोक म्हणतात खासदार आता प्रत्येक या ठिकाणी शाळा बांधायला येईल का, तो निधी त्यांनीच दिलेला असतो। म्हणून खाली तळागाळापर्यंत कळत नाही की हा निधी कुणी दिलाय, काय केलाय। आणि मग काही माणसं ती पुढं करणारे असतात, क्रेडिट घेणारे असतात, ते सांगतात आम्हीच केला आणि मग म्हणायचं ताईंनी काय केलं। तर ताईंनी जे केलं ते देशाला माहिती आहे, देशामधल्या
ज आज चांगले खासदार चांगले मंत्री त्या ठिकाणी ताईंना नावाजतात. आणि त्याचबरोबर आदरणीय साहेबांनी गेली 50-60 वर्षे या देशामध्ये काम करत असताना समतेचा विचार समाजवाद जपला आणि तेच पुढे घेऊन जात असताना कुठल्याही जातीवादी पक्षाची तडजोड केली नाही. आणि त्यामुळं साहेबांना ते आमचे जे काही सहकारी गेले तिकडं ते त्यांना पटलं नाही. म्हणून ते स्वतंत्र राहिले. 4 आमदार 1 खासदार राहिला तरी पण गडी एकटाच निघाला हे मानतात लोक सारे. आणि एकटाच निघून त्यांनी त्या ठिकाणी साहेब आज सुद्धा एकटे दे. पण आज जर आजची परिस्थिती जरी पाहिली तर जेवढं मागच्या 7-8 महिन्यापूर्वी साहेबांना दुःख होतं त्याच्यापेक्षा आता सुख जास्त आहे. इनकमिंग सुरू झाले. अनेक लोक साहेबांना विचारायला लागतात, साहेबांचा सल्ला घेतात. त्या ठिकाणी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अनेक पक्ष त्या ठिकाणी साहेबांच्या सल्ल्यावर चालतात. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज त्या ठिकाणी 10 जागा लढवतोय आणि जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या जागा राष्ट्रवादीच्या निवडून येण्याच्या अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहेत. आणि त्यातले ही सुप्रियाताईंची ही जागासुद्धा 100% निश्चित येणार आहे. ताईंचं लोकसभेमधलं काम, सुसंस्कृतपणा, ताई कधी कुणाला वेडवाकडं बोलत नाही, शिरवाळ भाषेमध्ये बोलत नाही. भाषा शैली त्यांची त्या ठिकाणी उच्च दर्जाची आहे. हिंदीवर प्रभुत्व आहे, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. एक खासदार कसा असावा एक आदर्श उदाहरण म्हणून सुप्रियाताई आहेत. साहेब हा एक विचार आहे आणि विचाराच्या मागे सगळ्यांनी उभं राहून आदरणीय सुप्रियाताई सुळे उद्याच्या लोकसभेमध्ये 7 तारखेला मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये ताईंना त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करावं हे त्या ठिकाणी आवाहन करतो. आज आपण पाहतोय निवडणूक आयोग ह्याचा पक्ष काढ त्याला दे, त्याचा पक्ष काढ त्याला दे. ही लोकशाही नाही, हे ठोकशाही आहे, हुकुमशाही आहे. आणि त्या दिशेने हे शासन चाललंय. आमच्याबरोबर काँग्रेस पक्षाचे आमदार संजयजी जगताप साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अध्यक्ष अभिजितदादा जगताप त्यांचे सर्व सहकारी, तसेच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दत्ता कड त्यांचे सर्व सहकारी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्याम माने त्यांचे सगळे सहकारी, हे सगळे आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतात, लोकांच्या पर्यंत जातात. लोकांना आम्ही सगळेजण विनंती करतोय, आमचे विचार त्या ठिकाणी सांगतोय. आणि आज आम्ही पाहतोय तर लोक त्या ठिकाणी आमच्याही पेक्षा त्या ठिकाणी सांगतात हे सरकार अपिशी ठरलंय. डिझेलचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, डाळीचे दर वाढले. त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय. या उलट कारखानदार आणि मोठमोठे अदानी अंबानी हे गडगंजे झाले. आणि मग मोठा तो मोठा होत चाललाय, गरीब तो गरीब होत चाललाय, दरी वाढत चालली. आणि हे थोडंसं हुकुमशाहीच्या दृष्टीने चाललंय. हे सरकार गोरगरिबांचं नाही, हे मोठधन दाडग्यांचं आहे. आणि म्हणून सामान्य जनता त्या ठिकाणी पिटून उठली. जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे प्रत्येक जण आम्ही तुतारी वाजवणार अशा प्रकारचं लोकांच्यातूनच जे उठाव झालेला आहे. आणि निश्चितपणे या तालुक्यामधलं ताईंना एक चांगल्या पद्धतीचं लीड आम्ही त्या ठिकाणी देऊ. ताई चांगल्या मताने निवडून येतील. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या तुतारी पुढील बटन दाबून त्यांना मतदान करत असताना देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार गेले 60 वर्ष साहेब सातत्याने त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचे विचार जपतात. एका दिशेने त्या ठिकाणी ते चालतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी, तरुणांच्या हितासाठी, कारखानदारांच्या हितासाठी, शैक्षणिक हितासाठी सातत्याने काम करतात. असा एखादा माणूस 100 वर्षात जन्माला येतो. आदरणीय यशवंतराव चव्हाणानंतर एकमेव शरदचंद्रजी पवार साहेब असे आहेत की राज्यात असेल, देशात असेल, जगात असेल त्यांचं नाव आहे. आणि त्यांनी फार मोठं काम उभं करून ठेवलेलं आहे.
त्यांचा आदर्श जपणं हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं काम आहे. आणि मग या साहेबांनी या वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा एवढे लोक सोडून जाऊन सुद्धा साहेब धरणीने त्या ठिकाणी उभे राहिले. त्यांच्या पाठीमाग सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उभं राहणं ही काळाची गरज आहे. आज लोकशाही वाचवणं हे तुमचं आमचं काम आहे. आणि म्हणून पवार साहेबांसारखा एक योद्धा त्या ठिकाणी पुढं उभं राहून सर्व पक्ष एकत्रित करून इंडिया आघाडी करून या बीजेपी सरकारला हटवण्याचं काम करतोय. त्या साहेबांच्या माग सर्वांनी त्या ठिकाणी उभं राहावं. आणि मी आपल्या सर्वांना यासाठीच विनंती करतो की उभं राहणं म्हणजे या भागाच्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांना मतदान करावं, अशा प्रकारचं मी एक तळतळीचं आव्हान करतो.